विमानात काय घडलं हे 9 तारखेनंतर सविस्तर सांगेन। बैठकीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर कुटुंबात सध्या कोणताही राजकीय संवाद किंवा चर्चा नाही। विलीनीकरणावर रोहित पवारांचं भाष्य। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट नाही। खारगे समितीचा अहवाल अद्याप तयार झाला नसल्याची माहिती। तर 8 दिवसात अहवाल येईल, बावनकुळेंची माहिती। विद्याप्रतिष्ठानमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत पवार कुटुंबियांची बैठक। अजितदादांच्या स्मारकाविषयी बैठकीत आजही चर्चा। बैठकीनंतर स्मारकासाठीच्या जागेचीही पाहणी। शपथविधी 15 दिवसांनी घेतला असता तर काय बिघडलं असतं? सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांची टीका। सुनील तटकरे आता पवारांना मार्गदर्शन करतायत। एकेकाळचे चेले आता शरद पवारांना सोबत न घेण्याची भूमिका घेत आहेत। विलीनीकरणाच्या चर्चांवर संजय राऊतांचं विधान। 2029च्या विधानसभेसाठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज। राज ठाकरेंचे मनसेच्या मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना आदेश। एक टँकर का उलटतो? 2 महत्वाच्या शहरांचा संपर्क तुटतो। एक्सप्रेसवेवरील कोंडीला नेहरू जबाबदार असं म्हणू नका। अंबादास दानवेंचा सरकारवर जोरदार निशाणा। ठाकरेंची शिवसेना मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार देण्याची शक्यता। तर आज मातोश्रीवर निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती। निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी प्रयत्न। 10 वेळा पक्ष बदलणारा माणूस म्हणतोय मी भाजपात जाणार। जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांना टोला। तर थोड्याच दिवसात जयंत पाटील भाजपात दिसतील असं खोतांनी वक्तव्य केलं होतं। पार्कच्या रेटिंगमध्ये TV9 मराठी अव्वल स्थानी। महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची फक्त TV9 मराठीलाच पसंती। बातम्यांच्या जगात TV9 मराठीच नंबर 1।